हॅलो नमस्कार, मी अश्विनी स्वागत करते तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर चला आम्ही निघालेलो इव्हिनिंग वॉकला, कारण की दिवसभर घरात खूप बोर होत होतं। कारण की कसं दिवसभर घरातच होतो सगळे आणि टीव्ही पण बंद असल्यामुळे काहीच असं म्हणजे फ्रेश वाटतच नव्हतं। तर चला म्हटलं थोडंसं बाहेर फिरून येऊ। फिरून येण्याचं म्हणजे हा रोजचाच रस्ता आहे आमचा। गेली 1 वर्ष झाले आम्ही ह्याच रस्त्याने फिरत होतो, पण रस्त्याने जात असतानाच हे एक रिसॉर्ट आहे, पण आम्ही आतमध्ये कधीच आलेलो नव्हतो। आणि आज कसं ना सहज ते उघडं दिसलं आणि तिथे काका होते, त्यांना विचारलं की आम्ही पाहू शकतो का म्हणून। तर त्यांनी लगेच हो हो म्हणे, काही हरकत नाही म्हणे, तुम्ही पाहू शकता असं तसं। तर इतकं सुंदर लोकेशन होतं ना, इतकं मन प्रसन्न झालं, दिवसभराचा थकवा निघून गेला। आणि कसं ना आपण छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधायला पाहिजे, आपल्या माणसांसोबत वेळ घालवायला पाहिजे, मनापासून हसलं पाहिजे, जे स्वप्न पाहिले ते पूर्ण करण्यासाठी सुरुवात करायला पाहिजे। कारण शेवटी पैसा, वस्तू, प्रसिद्धी सगळे मागं राहतं आणि सोबत राहतं ते फक्त सुंदर क्षण आणि आपल्या माणसांच्या आठवणी। तर पहा, हे किती एकदम असं रोमॅन्टिक मूड मध्ये येऊन छानपैकी त्यांनी पोज दिलेली आणि इतकं सुंदर लोकेशन होतं ना, हिरवगार, इतकं असं मनाला प्रसन्न करून देत होतं ना। थंड थंड हवा, ते स्विमिंग पूल, ते डोंगर आणि ते दगड वगैरे, इतकं सुंदर सेटअप केलेलं होतं ना, खूपच छान। तर आजचा दिवस तर एकदम मनापासून जगल्यासारखं झालं, कारण की आयुष्य खूप सुंदर आहे, ते फक्त जगायचं नाही तर भरभरून जगायचं आहे। मुलांनी पण खूप एन्जॉय केलेला तिथे। आणि हे पिवळी फुलं जर पाहिलीत ना, तर इतकी सुंदर अशी उमललेली होती ना, खूपच छान। असं म्हणजे मला तर असं मोह आवरतच नव्हता, काय करू आणि काय नाही असं होत होतं। कारण की कसं आयुष्यात कधी सुख येईल, कधी दुःख येईल, कधी आपली माणसं जवळ येतील, कधी ते दूर जातील, काही धोका देतील, ठीक आहे जाऊ द्या चला। पण कसं ह्या सगळ्या गोष्टी आयुष्यात घडतात म्हणून आपलं आयुष्य थांबवायचं नसतं। कारण आपल्या आयुष्यात ना रोज एक नवीन संधी येत असते। आयुष्य आपल्याला नवीन कोरी करकरीत 24 तास देत असतं। ते आपण कसं घालवतो हे आपल्यावर डिपेंड आहे। कसं शिकण्यासाठी, हसण्यासाठी, प्रेम करण्यासाठी, स्वतःला जगण्यासाठी त्या संधीचा आपण वापर करायला पाहिजे। आणि कसं लोकांचं जर घेऊन बसलात की लोक काय म्हणतील, लोक नाव ठेवतील, लोकांचा जर विचार करत बसलात ना, तर आयुष्यात तुम्ही काहीच अचीव करू शकणार नाही। ज्यांना तुमची किंमत आहे ते तुम्हाला समजून घेतील आणि ज्यांना तुमची गरजच नाही ते तुम्ही कितीही जीव ओतून सांगितलं तरी त्यांना काही ते विश्वास बसणार नाही। त्यामुळे लोकांचा विचार करणं हे सोडून द्यायला पाहिजे। तर तिथे ना तिथे एक जवळ म्हणजे त्याच गावचे ना ते हे एक जोडपं राहत होतं तिथे देखरेखीसाठी। आणि वीकेंड असलं ना तर तिथे येतात, पण त्यांनी सांगितलेलं की टुरिस्ट वगैरे असं छान फिरण्यासाठी वगैरे। आणि जो शेड तुम्ही ते पाहताय ना, तिथे ना ते करून खायचं, म्हणजे ते रिसॉर्टवाल्याकडून त्यांना जेवण वगैरे नव्हतं, ते त्यांनी स्वतः बनवायचं आणि ते करून त्यांचं जेवण वगैरे घ्यायचं। आणि मार्केट पाहिलं तर 2-1 किलोमीटरवरती त्यांना मार्केट पण आहे। तर ह्यांनी तिथे सगळी माहिती वगैरे विचारली की कसं करता, काय आहे, कसं आहे, म्हणजे त्यांचं म्हणजे रोजगार कसा आहे हे सगळं त्यांनी विचारलेलं। आणि इतकं छान प्रसन्न वाटत होतं ना, मुलांना पण फार आवडलेलं। आणि गेली 1 वर्ष आम्ही रोज ह्या रिसॉर्ट समोरून जात येत होतो, पण आतमध्ये येण्याचा कधीच योग आलेला नाही। आणि इतके सुंदर ढग आले होते ना, हे सगळे ढग असे जात होते, एकदम शांत, मनाला असं आल्हाददायक वाटत होतं। आणि सगळं फिरून वगैरे झाल्याच्या नंतर मग आम्ही निघालो आणि निघताना हे गोखरणीचे फुलं दिसले ह्यांना। मग ह्यांनी विचारलं की आम्ही घेऊ का म्हणे थोडेसे, तर ते काका म्हणे हो म्हणे घ्या, काहीच हरकत नाही म्हणे, अशी ते वाळूनच जात आहे। मग ह्यांनी ते थोडेसे 7-8 नाही बऱ्यापैकी फुलं घेतलेली आणि घरी येऊन छानपैकी ते ब्ल्यूटी त्यांनी बनवलेली की एकदम सुंदर अशी। आणि हा पहा आपला तिरंगा, आपल्या देशाची शान, प्रत्येक भारतवासियांची शान। आणि इतकं छान प्रसन्न वाटलं ना, तर खूपच मस्त। म्हणजे आम्ही अशा लोकेशनला राहतोय ना की आम्हाला असं स्पेशली तिथे जाऊन टाइम स्पेंड करण्याची अशी वेळच नाही पडत। कारण की आम्ही जिथे इव्हिनिंग मॉर्निंग वॉकला जातो ना, तिथे जितके सुंदर लोकेशन आहे की खूपच। आणि आता ही पहा मैथिली पण छानपैकी एकदम कॉन्फिडन्सने सायकल चालवायचं शिकलेली आहे, तिनं पण छान एन्जॉय केला। यश पण पहा मस्त एन्जॉय करतोय।
तर चला, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्ही कुठून पाहताय हे सुद्धा मला तुम्ही कमेंट करा. आणि पुढचा व्हिडिओ तुम्हाला कशा बाबतीत आवडेल हे सुद्धा मला तुम्ही सांगा. भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, माझे व्हिडिओ पाहत राहा, स्वतःची काळजी घ्या. आणि सध्या पावसाळा आहे तर छान छान लोकेशनवरती तुम्ही फिरायला जा. बाय.